नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी राजमाता जिजाऊंच्या 428व्या जन्मोत्सवाला सिंदखेडराजात अभिवादनाचा सोहळा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती. राजमाता जिजाऊ यांच्या 428व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंदखेडराजा येथे भव्य आणि भावनिक अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजे लखोजी जाधव यांच्या सिंदखेडराजा येथील राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव व राजश्री जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊंच्या तेजस्वी कार्याचा, त्यागाचा आणि संस्कारांचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ या केवळ माताच नव्हे तर स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या अभिवादन सोहळ्यास माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर राजमाता जिजाऊ की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. राजमाता जिजाऊंच्या विचारांवर चालत समाज घडविण्याची गरज असून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पुढील पिढीला संस्कारक्षम बनवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला. सिंदखेडराजा येथील राजवाडा परिसरात उत्सवाचे वातावरण असून नागरिकांनीही मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग नोंदवला. आज जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा 428वा जन्मदिवस लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून जिजाऊ प्रेमी माननीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येते. विशेष करून महिला वर्गांचा सुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सहभाग असतो आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या सिंदखेड राज्याचं, बुलढाणा जिल्ह्याचं, ज्याला आपण मातृतीर्थ जिल्हा जिजामातेच्या नावानं ओळखतो, त्याचं हे वैभव आहे. आज 12 जानेवारीला हा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह या ठिकाणी पुरुषांमध्ये, महिलांमध्ये, तरुणांमध्ये, तरुणीमध्ये ओसांडून वाहताना आपण या ठिकाणी पाहतो. निश्चित जिजामातेचं आज दर्शन घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा लोक या ठिकाणाहून घेऊन जातात आणि आचरणात आणायचा प्रयत्न करतात. आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो. साहेब, या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे आणि विकास झालेला नाही खंत जी आहे ती लखोजी राजे यांच्या वंशजांनी व्यक्त केली आहे. हे बघा, महाराष्ट्र सरकारनं सिंदखेड राजा विकास आराखडा मागच्या काळामध्ये जाहीर केलेला आहे आणि ही कामं वेगवेगळ्या विभागाकडे दिलेली आहेत. आपण पाहतो इथलच्या बऱ्याचशा वास्तू ह्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात. काही वास्तू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात. काही सार्वजनिक बांधकाम असेल, काही नगरपालिका सिंदखेड राजाच्या अंतर्गत कामं केली जातात आणि आज आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो. दरवर्षी कुठं ना कुठलं नवीन कामं या पूर्ण झालेलं आपण या ठिकाणी पाहतो. निश्चित या विकास आराखड्याला थोडा पूर्ण व्हायला उशीर लागत आहे. त्याचं कारण की पुरातत्व विभागाची जी कामं असतात ही अतिशय बारकाईनं त्या केल्या जातात. ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचं सामरस्य ठेवत त्या सर्व कामं त्यांना करावे लागतात आणि हे करत असताना काही अडचणी येतात. त्यामुळं थोडा उशीर ती कामं पूर्ण व्हायला लागतो. पण लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि राहू. लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.